नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या या नवीन चॅनलवर, ज्याचं नाव आहे प्रिया साई ब्लॉग. तर आज मी तुम्हाला ढाबा स्टाईल अंडा मसाला करून दाखवणार आहे. ते पण एकदम सोप्या पद्धतीने, सगळे घरगुती मसाले घालून आणि एकदम सोप्या आणि मस्त टेस्टी असले ह्या स्टाईलने आपण अंडा मसाला करूया. तर प्रथम मी तर पहिले अंडा शिजून घेतलेला आहे. हे बघू शकता तुम्ही, मी 7 अंडे घेतलेले आहे. आणि आता मी असे पॅन ठेवले. तर एक पॅन आपण जरा गरम झाल्यावर यात आपण एक चमचाभर तेल टाकूया. तर हे बघू शकता तुम्ही, इथं मी 3 मीडियम आकारचे कांदे घेतलेले आहे बारीक चिरून, 2 टोमॅटो घेतलेले आहे बारीक चिरून, कोथिंबीर आणि हे सगळे खडा मसाला घेतलेला आहे. लवंग, दालचिनी, तमालपत्र आणि धनेपूड, गरम मसाला, जिरा पावडर, हे एवढं मसाल्याने आपण अंडा मसाला करणार आहे. ठीक आहे, आपला पॅन आता गरम झालेला आहे. तर मी इथं 1 चमचा तेल टाकत आहे. आणि हे जे अंडे आहेत त्याला आपण बारीक म्हणजे असं साईडनं जरा जरा कापून घेणार आहे, साईडनं चीर मारून घेणार आहे. ह्यामुळे काय होईल, मसाला सगळे आतपर्यंत जाईल चांगलं आणि आपले अंडे पण व्यवस्थित तळून निघतील. सगळीकडून मी हे अंड्याला चीर मारून घेत आहे. आता बघू शकते आपलं तेल गरम झालेलं आहे. तर मी जरा गॅसला फ्लेम स्लो करते आणि यात आता अंडे घालून देऊ. हे जे अंडे आहेत त्याला चांगलं गोल्डन फ्राय होऊ दे. चांगलं गोल्डन कलर आल्यावर आपण गॅसचा फ्लेम बंद करूया. तर आता इथं बघू शकता तुम्ही अंड्याचे कलर. आणि असं केल्याने अंड चांगलं टेस्टी होतं. तर आता आपण ह्याच्यामध्ये जरा चिमटभर चटणी टाकूया. जरा चिमटभर मीठ आणि गरम मसाला. हे आधी घालायचं नाही, आधी घातलं ना करपते ना, म्हणून हे नंतर टाकून घ्यायचं. ठीक आहे, तर आता इथं बघू शकता तुम्ही हे कसं कलर चेंज झालेला आहे आणि एकदम गोल्डन कलर झालेला आहे. पाच मिनिट आपण त्याला तेलामध्ये चांगला परतून घेऊया. इथं आता बघू शकता तुम्ही की कशा प्रकारे अंड गोल्डन कलर झालेला आहे आणि हे जे मसाला मी आहे ते म्हणजे छान आतपर्यंत गेलेला आहे. आता मी हे साईडला ठेवते आणि आता इथं कढई ठेवून घेते. आज आमच्याकडे पाऊस वगैरे काही नाहीये आणि पावसामुळे कसं कुठं हॉटेलला वगैरे जायला होत नाही, त्यामुळे पोरासनी घरच्या घरी असं ढाबा स्टाईल अंडा मसाला वगैरे करून द्या तुम्ही पण घरी. तर आता इथं मी 3 चमचा तेल टाकत आहे. तर आता इथं आपलं तेल गरम होत आहे
तर आता मी इथे हे 2 तमालपत्र घालते. लवंग, दालचिनी आणि इलायची. आपल्या घरी जे काही खडा मसाला असेल ना ते आपण घालू शकतो. तर आता मी इथं कांदा बारीक चिरलेला आहे ना ते घालून घेते. आता हे कांदा पण चांगलं सोनेरी कलर येऊ पण ह्याला भाजून घ्यायचा आहे. या कांद्यामध्ये मी जरा मीठ टाकणार आहे, त्यामुळे कांदा लवकर परतून होईल. तर आता इथं बघू शकता तुम्ही कांदा चांगला भाजून झालेला आहे माझा. मस्त कलर आलेला आहे, गुलाबी कलर. आता यात मी अद्रक लसूणचं पेस्ट घालणार आहे. अद्रक लसूण पण चांगलं भाजून घेते. चांगलं अद्रक लसूण पण हे झालेलं आहे. तर आता मी टोमॅटो टाकून घेत आहे. हे टमाटर आपण प्युरी करून घेतलं तरी चालेल आणि असं चिरून बारीक चिरून घातलं तरी चालेल, काही हरकत नाही. फक्त चांगलं मॅच व्हायला पाहिजे टोमॅटो ह्याच्यामध्ये. टमाटर प्युरी घरीच केलेलं बरं असतं. रेडीमेड वगैरे काय कधी केलेलं असतं, काय कवा किती केमिकल वगैरे असतं त्यात काय सांगता येत नाही. त्यामुळे आपलं घरी केलेलं कधी पण बरंच असतं. टमाटर मस्त मॅश झाल्यावर मग मी सगळे मसाले ऍड करणार आहे त्यात. तर आता इथं बघू शकता टमाटो कसं मॅश झालेला आहे. तर एकत्र मस्त झालेला आहे कांदा, टमाटा, अद्रक लसूण पेस्ट. तर आता इथं मी घालत आहे लाल तिखट, हे जिरा पावडर आहे, हे धना पावडर आहे, आणि हे जरासा गरम मसाला. मस्त सगळं आता एकत्र करून घेऊया आपण. आणि आता ह्यात ऍड होणार आहे हे गरम पाणी. तर तुम्ही तर बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी कसे झालेले आहे. हे बघा, त्यात आपण जरा उकळी आल्यावर मग आपण यात अंड ऍड करणार आहे. जर तुम्हाला आमचं रेसिपी आवडत असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. प्रिया साई ब्लॉग. तर आता इथं चांगले उकळे आले आहे. तर आता मी यात अंड घालून घेते. हे जे तेल आहे ते पण आपण यात ऍड करणार. आता हे चवीनुसार मीठ टाकत आहे. आणि हे कस्तुरी मेथी आहे, जर तुमच्याकडे असेल तर हे घाला, ह्याच्याने वास मस्त येतो. हे जर असं हाताने स्मॅश करून घाला.
तर आता इथं बघू शकता कसं ह्याला रंग वगैरे आलेला आहे. तेल वगैरे सुटलेलं आहे. आणि आता मी ह्यात बटर टाकत आहे. आणि वरून जराशी कोथिंबीर. तर इथं बघू शकता तुम्ही मस्त कलर आलेला आहे आणि सुगंध देखील मस्त येत आहे. तर जर आमच्या व्हिडिओमध्ये काही चुकत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे आमचं नवीन चॅनल आहे ज्याचं नाव आहे प्रिया साई ब्लॉग. आणि असंच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बघण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.